आताच काही वेळापूर्वी आपण व्हिडिओ बनवला होता, चॅनलवर टाकलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं तिकीट टू फिनाले बद्दल. जो हा टास्क जिंकणार तो डायरेक्टली फिनालेमध्ये टॉप 5 मध्ये जाणार, टॉप 6 मध्ये जाणार, फायनल वीकला तो कन्फर्म असणार आहे. या तिकीट टू फिनालेसाठी कंटेस्टंट जे एलिजिबल झाले होते ते होते जीके, गौरव खन्ना, प्रणित मोरे, फराना भट आणि अश्नूर. तर हे 4 कंटेस्टंट होते. आता ह्या 4 कंटेस्टंटमध्ये टास्क होणार होता, जसं मी मगाशी म्हटलं. आणि ह्या 4 कंटेस्टंटमध्ये जो टास्क झाला त्यामध्ये जिंकलेला आहे गौरव खन्ना. आणि गौरव खन्ना बनलेला आहे बिग बॉस 19 सीझनचा फर्स्ट फायनलिस्ट. पहिला कंटेस्टंट जो पोचलेला आहे फायनल वीकमध्ये तो कन्फर्म असणार आहे. 100% शुअर झालेला आहे की गौरव खन्ना असणार आहे टॉप 6, टॉप 5 मध्ये फायनल वीकला तो तिथे असणार आहे. ॲक्च्युली यामध्ये असं शॉकिंग वगैरे असं काही नाही आहे, उलट चांगलं झालेलं आहे. प्रणित, गौरव किंवा अश्नूर मधलाच एक जिंकायला पाहिजे होता. फराना भट ही जिंकणं खरंच आत्ता तरी लगेच नको हवी होती, कारण ह्या तिघांमधला जिंकला तर पॉझिटिव्ह ग्रुपचा सपोर्ट पॉझिटिव्ह ग्रुपकडेच राहणार होता. फराना भट जिंकली असती तर कुठेतरी फराना भटचं जे वोटिंग होतं अमल मलिककडे डायव्हर्ट झालं असतं आणि कुठेतरी तो अजून एक प्रॉब्लेमॅटिक सीन झाला असता. अमल वोटिंगमध्ये अजून मे बी वरती आला असता, तर हाईप भेटली असती. तर हा ओव्हरऑल टास्क कसा झाला याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. गार्डन एरियामध्ये हा पूर्ण सेटअप केलेला आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर लाईव्हमध्ये पण आत्ताच्या तुम्हाला बघायला मिळालं असेल. तर ह्या गार्डन एरियामध्ये ह्या शेवटच्या टास्कसाठी, या चौघांसाठी एक ब्रिज टाईप असं करण्यात आलेलं होतं. त्या ब्रिजवरून यांना चालायचं होतं. जीके, प्रणित, फराना आणि अश्नूर यांच्या खांद्यावरती एक स्टिक असणार होती, काठी, आणि त्या काठीला दोन्ही साईडला दोन बाऊल, ज्या बाऊलमध्ये पाणी असणार होतं. एक ग्रीन हिरवं पाणी आणि एक रेड लाल पाणी. आणि हे त्यांना चालणं, हे त्या ब्रिजवरून चालणं हे कंपल्सरी असणार होतं. स्टॉपिंग अलाउड नव्हतं. म्युझिकल चेअर, यांनी त्या म्युझिकल चेअरच्या गेममध्ये कसा राडा घातला होता, तर तसं न करता बिग बॉसनी यावेळी इन्स्ट्रक्शन दिलेले असणार आहेत. तर चालणं कंपल्सरी होतं आणि परफेक्ट बॅलन्स ठेवणं पण गरजेचं होतं. कारण जर लाल पाणी जर खाली ग्रीन लाईनवरती जर पडलं तर ज्याचं जे लाल पाणी खाली पडेल ग्रीन लाईनवरती तो होणार होता इलिमिनेट, म्हणजे तो त्या रेसमधून बाहेर होणार होता. आणि याच्यामध्ये जो आपलं लाल पाणी, रेड वॉटर लास्टपर्यंत प्रोटेक्ट करेल टिल एंड पर्यंत, तो जिंकणार होता हे तिकीट टू फिनाले. या टास्कमध्ये कदाचित बाकीच्या कंटेस्टंटला पण बिग बॉसने ऑथॉरिटी दिलेली आहे की त्यांना नको त्या कंटेस्टंटला ते डिस्टर्ब करून त्याचं पाणी सांडू शकतात किंवा काढून घेऊ शकतात. कारण झालंय असं, पहिल्या राऊंडमध्ये हे चौघं जेव्हा चालत होते तर मालती चहरने फराना भटचं बाऊल होतं रेड वॉटरचं, ते तिने फेकून दिलं. त्यामुळे फराना भट ही फर्स्ट राऊंडमध्ये आऊट झाली. आता राहिले तिघे जण, जीके, प्रणित आणि अश्नूर. आता सेकंड राऊंडमध्ये फराना आता कंटेस्टंट्समध्ये आली, अदर कंटेस्टंट्समध्ये. तर फरानाने काय केलं, सेकंड राऊंडमध्ये प्रणितचं जाऊन जो रेड वॉटरचं बाऊल होतं तो रिमूव्ह केला. त्यामुळे आता प्रणित मोरे पण आऊट झाला. आता राहिले दोघे जण, अश्नूर आणि जीके. आता थर्ड राऊंडमध्ये असं झालं की जी तानिया मित्तल आहे, या तानिया मित्तलने जाऊन अश्नूर कोरचं जे रेड वॉटरचं बाऊल होतं ते रिमूव्ह केलं. आणि अशा प्रकारे शेवटला एक जण राहिला, तो होता जीके, गौरव खन्ना झाला हा तिकीट टू फिनालेचा विनर. फायनल 100% कन्फर्म जो पोचणार फिनाले वीकमध्ये, फर्स्ट फायनलिस्ट ऑफ द बिग बॉस सीझन 19 गौरव खन्ना. तुम्ही या चौघांमधलं कोणाला एक्सपेक्ट करत होता तिकीट टू फिनाले जिंकण्याचं, की तुम्हाला कोण वाटत होतं गौरव खन्ना, प्रणित मोरे, अश्नूर आणि फराना ह्यापैकी कोण तिकीट टू फिनाले जिंकावं, आणि फर्स्ट कंटेस्टंट म्हणून तुम्ही कुणाला पाहत होतात की जो तिकीट टू फिनाले जिंकला पाहिजे होता? बाकी तुम्ही कुणाला सपोर्ट करताय कमेंट करून नक्की सांगा. टॉप 5 मध्ये, टॉप 6 मध्ये फिनाले वीकला तुम्ही कुणाला पाहताय, कोण ट्रॉफी जिंकला तर तुम्हाला जास्त आवडेल, टॉप 3 मध्ये कुणाला पाहताय कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.